26 डिसेंबर 2025 इस्रायलने एक अशी घोषणा केली ज्यामुळे आफ्रिकेचा भूराजकीय नकाशाच बदलून गेला. खुद्द पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले, हा निर्णय अब्राहम कराराच्या भावनेनुसार आहे. आणि या निर्णयामुळे सोमालीलँडला मान्यता देणारा इस्रायल पहिला UN सदस्य देश ठरला. पण प्रश्न असा आहे की ज्या देशाला जगात कोणी ओळखत नाही त्याला इस्रायलने का मान्यता दिली? सोमालीलँड स्वतःला पूर्वीच्या ब्रिटिश सोमालीलँड प्रोटेक्टोरेटचा कायदेशीर उत्तराधिकारी मानतो. या देशाची लोकसंख्या जवळपास 60 लाख आहे आणि त्याला बऱ्यापैकी प्रादेशिक स्वायत्तता आहे. स्वतःचे पैसे, पासपोर्ट आणि पोलीस दल असूनही त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर औपचारिक मान्यता नव्हती. त्याचा प्रवास मोठा आहे, ब्रिटिश वसाहतीपासून स्वातंत्र्य आणि मग एका कठीण विलिनीकरणापर्यंत. तर मग इस्रायलने हा निर्णय का घेतला? यामागे अनेक सामरिक हितसंबंध आहेत. पहिलं म्हणजे हे अब्राहम कराराच्या धोरणाशी जुळतं, ज्यामुळे इस्रायलचा प्रभाव वाढतो. दुसरी गोष्ट, सोमालीलँडचं भौगोलिक स्थान व्यापार आणि सुरक्षेसाठी एक मोठी संधी आहे. त्याचं बर्बेरा बंदर जगातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या शिपिंग मार्गावर वसलेलं आहे. यामुळे इस्रायलसाठी या प्रदेशातील लष्करी आणि प्रादेशिक शक्ती संतुलनात मोठी भूमिका आहे. इथून हुथी बंडखोरांवर नजर ठेवता येते आणि चीनच्या वाढत्या प्रभावालाही रोखता येतं. विशेष म्हणजे इस्रायलचा हा निर्णय त्याचाच मित्रदेश अमेरिकेच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळा आहे. तर मग इस्रायलच्या या निर्णयामुळे जगाचा नकाशा पुन्हा बदलला जाईल का?